आहोत सुरुवातीला पंतप्रधानांचं आवाहन आणि नेत्यांचे स्टंट या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधान भवनापर्यंत बुलेटवरनं प्रवास, बुलेटवरती पाठीमागे आशिष शेलार। देशहिताकरता पंतप्रधानांचं आवाहन ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं म्हणून बुलेटवरनं प्रवास। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात। आपल्या परीनं जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिंबॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। विषय जेवढ्या आवश्यक गाड्या आहेत तेवढ्या ताफ्यामध्ये आहेत, बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे डिझेल पेट्रोलची बचत करणं हे प्रधानमंत्री महोदयांनी देशहिताचं राष्ट्रहिताचा जो निर्णय घेतलेला आहे, यांनी जो अपील केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला देशातल्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे। पंतप्रधान मोदींनी खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत, विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं। मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका, तर पुढचे 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, फडणवीसांची माहिती। ताफ्यातील गाड्या आणखी कमी करण्याचा निर्णय। विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल। जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत, त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं। त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाहीये। शासनाचे इव्हेंट रद्द करा, सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचं आणि जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या। नीट प्रकरणावरनं राज ठाकरे आक्रमक, राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी। निवडणुकीच्या निकालानंतरच आवाहन का केलं? इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल, मोदींना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी। त्यागाचा दिखावा करणाऱ्यांचा दुटप्पीपणा समोर आलाय, आदित्य ठाकरेंची टीका, तर प्रचार दौऱ्यांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करणारे आता त्यागाचं नाटक करतायत। हा फक्त युद्धाचा नाही तर 12 वर्षातील अपयशी आर्थिक धोरणांचा परिणाम, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मंत्री नितेश राणेंचा शासकीय बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास, सर्वांनी पंतप्रधान मोदींचं आवाहन पाळलं पाहिजे, नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर पालखी मार्गाच्या पाहणीवेळी नितीन गडकरींचा बसमधनं प्रवास, मात्र गडकरींच्या बसमागे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 40 गाड्या। रवींद्र चव्हाण आणि महाजनांचा चार्टर्ड विमानानं प्रवास, मोदी आणि फडणवीसांच्या आवाहनानंतर छान काटकसर सुरू, रोहित पवारांची टीका, तर चव्हाण आणि महाजनांचा चार्टर्ड विमानासह फोटो, रोहित पवारांकडनं पोस्ट, विमानं हवेतल्या ऑक्सिजनवरती उडत असल्याची टीका। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं हरताळ, सुनेत्रा पवारांचा मुंबई ते पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास। एकदा बाईक न आलं म्हणजे प्रश्न सुटत नाही, सरकारचे मंत्री चार्टर्ड विमानानं फिरतात, अंबादास दानवेंची टीका, तर संकट टाळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरतीच फिरावं, अनिल परब यांचं आवाहन। उद्यापासून हे सगळं तसंच पूर्वीसारखं चालू राहणार आहे। कल्याण ते डोंबिवली जे लोक चार्टरने फिरतात त्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरनं फिरावं, म्हणजे लोकांना आपोआप हा मेसेज जाईल। तर देशात महागाईचं महासंकट आहे आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। गेल्या 42 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाईचा दर, एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दर 8.30%, मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88% होता। नवी दिल्ली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर दिल्ली महापालिकेचा निर्णय, 1/3 कर्मचाऱ्यांसाठी तातडीनं वर्क फ्रॉम होम व्यवस्था लागू। मुंबईत महानगर सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू, प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार। केंद्र सरकारकडनं साखर निर्यातीवरती तात्काळ बंदी लागू, किमतींवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असणार। एअर इंडियाकडनं विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात, शिकागो न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित, इंधनाचे दर वाढल्यामुळे एअर इंडियाचा निर्णय। आजपासून दूध महागलं, अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। आयात शुल्कातील वाढीनंतर जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, सोनं 1,000 महागलं, तर चांदीचे दर स्थिर, सोन्याचे दर जीएसटीसह 1,64,800 रुपयांवर। 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 9,000 रुपयांची वाढ।
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 95.92च्या नीचांकावर. अमेरिकन डॉलरची मागणी कमी न होण्याचा भारतीय चलनाला फटका. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडे परिपत्रक जारी. दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात. विधान भवनात विधान परिषदेच्या नवनियुक्त 10 आमदारांचा शपथविधी. सभापती राम शिंदेंनी दिली आमदारकीची शपथ. मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची उपस्थिती. झिशान सिद्दीकीने विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ ही इंग्लिशमधनं घेतली. काही जण जाणून बुजून मराठीत गोष्टी असल्याचं दाखवतायत. शिरसाटांची टीका. तर इंग्रजीतून शपथ ही शासनाच्या कानाखाली चपरात. मनसेच्या योगेश चिलेंचा निशाणा. तर मला मराठी येतं, झिशान सिद्दीकींचं उत्तर. आनंद परांजपेंकडनं राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. मला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आनंद परांजपेंची माहिती. विधान परिषद न मिळाल्यामुळे परांजपे नाराज असल्याची चर्चा. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे. आधी अजितदारांचा प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे अधिकार होते. पटेल तटकरेंच्या कर्तृत्वाची मला कल्पना आहे. कुणाला कोणतं पद द्यायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. सध्याच्या नेतृत्वाचं असेसमेंट वेगळं असेल, त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला असेल. राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचे अधिकार कमी केल्याच्या चर्चेवर शरद पवारांचं वक्तव्य. बारामतीत जय पवार यांचा जनता दरबार. राष्ट्रवादी भवनमधील जनता दरबाराला तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी. राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे. शरद पवारांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 20 मे रोजी महत्वाची बैठक. बैठकीला आजी-माजी आमदार उपस्थित राहणार. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडणार. सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पार पडणाऱ्या या बैठकीला महत्व. वारकऱ्यांमध्ये डावे आणि उजवे असं काही नाही. असे वाद निर्माण करणं म्हणजे साधू संतांचा अपमान करणं. शरद पवारांच्या वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याच्या वक्तव्यावरती गडकरींचं उत्तर. नाही आहे, त्यात काही डावे आणि उजवे नाही आहे. प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला समजतं. असे वाद निर्माण करणं, विवाद निर्माण करणं हा आपण ज्या साधू संतांवर श्रद्धा ठेवतो विठ्ठल, त्याच्याकरता एक प्रकारचा अपमान आहे. अशा प्रकारचे विवाद आणि चर्चेत लोकांनी खरं म्हणजे लक्ष देऊ नये, हेच चांगलं आहे. ज्याला श्रद्धा आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, आपली अधिकाराप्रमाणे त्याला वागण्याची मुभा आहे.